लाडकी बहिणीचा लाडक्याचा 17वा हप्ता वाटपाबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तुम्हाला हप्ता का नाही मिळाला एकदम पुराव्यासहित सगळ्या मी गोष्टी दाखवणार आहे. महाराष्ट्रातलं आपलं हे पहिलं चॅनल असेल ज्याच्यामध्ये पुराव्यासहित तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दाखवत आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला 17वा हप्ता भेटलाय का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि ज्यांना ज्यांना 17वा हप्ता भेटला नाहीये त्यांना मी पुराव्यासहित दाखवणार आहे नेमका प्रॉब्लेम कुठं होईल. त्याच्यामुळे सगळ्या लाडक्यांना हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि ज्या ज्या लाडक्यांना हप्ता भेटला नाहीये त्यांनी टेन्शन न घेता हा व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यांना पण फॉरवर्ड करायचा आहे ज्यांना हा व्हिडिओ माहित नसेल. तर व्हिडिओ काळजीपूर्वक चला, वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करत आहे. 17वा हप्ता का नाही तुम्हाला मिळाला. आणि बघा, मी लाडक्यांनो 3 जानेवारीला या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं त्याच गोष्टी आता खऱ्या ठरलेल्या आहेत आणि तुम्हाला आता त्या गोष्टी मी दाखवणार आहे, पुराव्यासहित दाखवणार आहे. चला, वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. 17वा हप्ता वाटपाचा या ठिकाणी जीआर आलेला, 17वा हप्त्याचा वाटपाचा जीआर आला होता. जीआर आल्यानंतर या ठिकाणी वितरण झालं. 31 डिसेंबर पासून सुरुवात झाली आणि बऱ्याच लाडक्या ताईंना अजून पण हप्ता भेटलेला नाहीये. तर त्याचं कारण तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. या ठिकाणी हप्ता वाटपा का नाही मिळाला पुरावा देखील दाखवणार आहे. आणि 18वा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे त्याच्याबद्दल पण माहिती सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. तर लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमची ई-केवायसी झाली आहे का, डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित जोडले आहेत का. आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट विचारणार आहे, ती म्हणजे ज्या ज्या लाडक्या ताईंना या ठिकाणी हप्ता भेटत नाहीये आणि ज्या लाडक्या ताईंना हप्ता भेटलाय त्या दोन्ही लाडक्या ताईंनी या गोष्टी चेक करायच्या आहेत. ते म्हणजे तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का. बघा लाडक्याचं आपलं महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला मी विचारलं होतं, हे कारण तुम्हाला मी सांगितलं होतं आणि त्याचाच मी तुम्हाला पाठपुरावा दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हप्ते आता बंद झालेत. तर चला आता व्हिडिओ तुम्हाला वेळ न बघायचा पुरावा डायरेक्ट दाखवतो म्हणजे तुम्हाला त्याचा विश्वास पटेल. गुरुदादावर विश्वास आता बसेल लाडके ताईंनो, कारण की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती मी देत आहे. चला, वेळ न बघायचा व्हिडिओला आता सुरुवात करत आहे. डायरेक्ट तुमच्या समोर आता मी पुरावा दाखवत आहे. बघा लाडक्यांनो, तुमच्या समोर या ठिकाणी पुरावा दिसत आहे. पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तारीख दिसत आहे लाडक्यांनो. या ठिकाणी क्रेडिटेड म्हणजे पैसे जमा झालेले दिसत आहे, पेड म्हणजे पैसे आलेले आहे तिथे दिसत आहे. बघा या सगळ्या गोष्टी बघा, या ठिकाणी तारीख आहे, या ठिकाणी तारीख आहे. बघा या लाडक्या बहिणींना कधी कधी पैसे जमा झाले बघा, पण या ठिकाणी सगळ्या ठिकाणी तुम्ही बघा तारखा या ठिकाणी दिसत आहेत. सगळ्या ठिकाणी क्रेडिटेड या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी तुम्हाला बघा पेड सगळ्या गोष्टी दिसत आहेत. आणि या ठिकाणी आता बघा अमरावती मधल्या एका ताईचं मी तुम्हाला स्टेटस दाखवत आहे. तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, एका लाडक्या ताईचं आपण या ठिकाणी माहिती काढलेली आहे. त्यांना पेड आतापर्यंत सगळे 11व्या हप्त्यापर्यंत म्हणजे सॉरी 4/11/2025 पर्यंत त्या ठिकाणी बघू शकतात. म्हणजे 16व्या हप्त्यापर्यंत सगळे हप्ते भेटले. 16व्या हप्त्यापर्यंत सगळे हप्ते भेटले आणि आता बघा त्यांना इश्यू येत आहे 17वा हप्ता भेटलेला नाहीये. कारण या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो, विचारत होतो फॉर्मचं स्टेटस तुमचं अप्रूव्ड आहे का. आता बघा फॉर्मचं स्टेटस काय झालं तर तुम्ही स्वतः या ठिकाणी बघा, फॉर्मचं स्टेटस रिजेक्टेड तुम्हाला दिसतंय का. बघा सगळ्याला फॉर्मचं स्टेटस रिजेक्टेड मध्ये गेलं आहे. आता ही गोष्ट तुम्हाला मी 3 जानेवारीला सांगितली होती का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का चेक करा, फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का चेक करा, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही चेक करा. ह्या गोष्टी आपण तुम्हाला मी सांगितल्या होत्या आणि तुम्हाला आता मी पुरावा पण दाखवलोय. त्याच ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की फॉर्मचं स्टेटस काय असायला पाहिजे, अप्रूव्ड असायला पाहिजे. ते पेंडिंग मध्ये चालणार नाही, ते रिव्ह्यू मध्ये चालणार नाही, ते रिजेक्ट मध्ये पण चालणार नाही. ह्या 3 गोष्टी चालणार नाहीत. फक्त अप्रूव्ड असेल त्याच लाडक्या ताईंना पैसे भेटणार, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. आणि बघा या लाडक्या ताईंना रिजेक्ट या ठिकाणी झालेला आहे. आणि रिजेक्ट या ठिकाणी झाल्यानंतर खाली त्याचं बघा रिमार्क काय दिलाय, त्याचं कारण बघा ई-केवायसी गव्हर्नमेंट एम्प्लॉई 1 म्हणजे काय, गव्हर्नमेंटचं एम्प्लॉई म्हणजे सरकारी नोकरदार त्यांच्या घरात सापडलाय. किंवा आता हे कारण आता वेगवेगळे कारण टाकतील. तुम्ही म्हणताल काय सर या ठिकाणी आमच्या घरात कोणी सरकारी नोकरदार नाही तरी काय प्रॉब्लेम झालाय. तर लाडक्यांनो बघा सगळ्यात सुरुवातीला सापडायला लागलेत सरकारी नोकरदार. डायरेक्ट गव्हर्नमेंटची या ठिकाणी माणसं असतील त्यांचे आधार कार्ड सापडायला लागलेत आणि डायरेक्ट दनादन त्यांना या ठिकाणी उडून टाकायला लागले. म्हणजे ई-केवायसी मध्ये डायरेक्ट त्यांना बाद करायला आणि त्यांचे हप्ते पण या ठिकाणी बंद झालेले आहेत. तर लाडक्या ताईंनो बघा एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे तुमचं स्टेटस अप्रूव्ड नसेल, स्टेटस जर रिजेक्ट झालं असेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही.
महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे लाडक्या बहिणींनो. तुम्हाला आता बघा बाकीकडे ठिकाणी आता कॉपी केलेलं दिसेल, पण सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. तुम्हाला आता छोटा प्रश्न विचारतो आता लाडक्या बहिणींनो, तो म्हणजे तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का? तुम्ही म्हणता की सर फॉर्मचं स्टेटस कुठं चेक करायचं? सांगतो लाडक्या बहिणींनो, सगळ्या गोष्टी सांगतो, काळजी करायची गरज नाही. पहिली गोष्ट तुम्ही मला एक सांगा, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्ही फॉर्म कुठं भरला होता. फॉर्म कुठं भरला होता ते खूप महत्त्वाचे लाडके बहिणींनो. फॉर्म कुठं भरला होता म्हणजे वेबसाईटवरून फॉर्म भरला होता का, नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला होता का, ऑफलाईन फॉर्म भरला होता? या तिन्हीपैकी तुम्ही फॉर्म कुठं भरला होता ते कमेंट बॉक्स सांगायचे. जर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला होता त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस चेक करायची. ही ऑनलाईन ज्यांनी फॉर्म भरले होते, वेबसाईटवरून ज्यांनी फॉर्म भरले होते, त्यांचं हे स्टेटस असं चेक करायला येतं. नारी शक्तीवाल्या ताईंचं फॉर्म स्टेटस चेक कसं करायचं ते पण तुम्हाला सांगतो. आणि हे ऑनलाईन स्टेटस कसं चेक करायचं, त्या ज्या ताईंनी भरले होते, वेबसाईटवरून फॉर्म भरले होते, त्या ताईंनी नेमकं कसं चेक करायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर लाडक्यातून पट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं आहे की तुमचं या ठिकाणी स्टेटस काय आहे, फॉर्मचं स्टेटस काय आहे. फक्त KYC करून चालणार नाही. KYC मध्ये चुका करून पण चालणार नाही. फक्त पहिली स्टेप कंप्लीट करून चालणार नाही. तुम्हाला डॉक्युमेंट्स पण जोडावं लागतील. KYC योग्यरित्या पूर्ण पण करावं लागणार आहे. आणि तुमच्या आधार कार्डमध्ये कुणी असं सरकारी नोकरदार जर असलं तर त्या लाडक्याचे पण हप्ते बंद होणार आहेत. आता हळूहळू या ठिकाणी सगळ्या गोष्टी चेकिंग व्हायला लागल्यात. आता KYCचा अर्थच तो होतो की पडताळणी करणं. पडताळणी ते चालू झालेलं आहे. आणि बघा हळूहळू आता ह्या वेळेस काही बऱ्याच लाडक्याला भेटले, पुढच्या वेळेस बघा परत सांगतो लाडक्यातून, आता पुढचा जो हप्ता असणार आहे 18वा हप्ता, त्याच्यामध्ये 19वा हप्ता, त्याच्यामध्ये हळूहळू अजून बऱ्याच लाडक्या कमी होणार आहेत. पडताळण्यामध्ये बऱ्याच लाडक्या सापडणार आहेत आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होणार आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी पटपट कमेंट बॉक्स सांगायचंय तुमचं उत्पन्न किती, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे का त्यांनी सांगायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार कोणी आहे का, सेवानिवृत्त कुणी आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि तिसरी म्हणजे लाडक्या बहिणींनो, ती म्हणजे तुमच्या घरामध्ये 2च लाडक्या बहिणी आहेत का, एक विवाहित म्हणजे एक लग्न झालेली आणि एक अविवाहित म्हणजे बिना लग्नाची, अशा 2च लाडक्या बहिणी पाहिजेत. जर तशा नसतील तुमचा पण लाडक्या बहिणीचा हप्ता बंद होणार आहे. तर लाडकी पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बघा बऱ्याच लाडक्यांचे आता कमेंट्स यायला लागले, तर कमेंट्स पण तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे आपलं नाव जिल्हा सांगायचं, मी प्रत्येक कमेंट्स वाचतोय आणि त्याची उत्तरं पण देत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी पटपट आपल्या कमेंट्स टाकायच्या आहेत. चला बघा, मला हप्ता भेटला नाही आता मतदान नाही करणार. बघा लाडक्यातून याचं काय अर्थ असं समजू नका की बाबा मतदान केलं म्हणजेच या ठिकाणी हप्ता भेटला, असं काही नाही. जे तुम्हाला वाटतं ते ठिकाणी टाकले, पण या ठिकाणी हप्ता सरकारने द्यायला पाहिजे ही सरकारकडे माझी विनंती आहे. त्याच्यानंतर बघा, ज्या महिलांना हप्ता भेटला नाही त्यांनी वोटिंग करताना समजून करा. आपला हप्ता भेटला नाही, पात्र असून वोटिंग करू नका. बघा एक लक्षात घ्या लाडक्यातून, पात्र तुम्ही असाल तर या ठिकाणी कारण या ठिकाणी बघावं लागतील आपल्याला की तुमचं का रिजेक्ट झालंय, आणि त्याच्यानुसार तुम्हाला उपाययोजना पण मी सांगणार आहे. हा लाडक्याला फक्त शांत ठेवून बसून काय फक्त व्हिडिओ बनवत नाहीये. तुम्ही बघा लाडक्यातून, आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर माहिती दिली जाते. म्हणजे व्हिडिओ जर आपण बघितलं, तुम्हाला 1 डिसेंबरला सांगितलं होतं की 8 ते 10 डिसेंबरमध्ये GR येणार, तो 17व्या हप्त्याचा GR आला होता. त्याच्यानंतर मी सांगितलं होतं 20 डिसेंबरला की तुम्हाला 28 ते 31 डिसेंबरमध्ये हप्ता वाटप होणार. महाराष्ट्रात असं कोणीच सांगितलं नव्हतं, आपल्या चॅनलवर सांगितलं होतं की तुम्हाला हप्ता पण वाटप झाला होता. आता मी तुम्हाला परत सांगतो लाडक्याताईंनो की काळजी करू नका, आपल्याला सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतील आणि तुम्हाला हप्ते कसे मिळतील तुम्हाला याच्यावर आपल्याला आता प्रयत्न करावे लागतील. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी सपोर्ट करायचा आहे. तुमच्या सपोर्ट शिवाय काही शक्य नाही लाडक्यांनी, ही गोष्ट लक्षात ठेवा. अजून पैसे नाही आले नोव्हेंबरचे पुण्याचे, बऱ्याच लाडक्या आता अडकल्या. जवळजवळ 60%, परत सांगतोय 60% लाडक्यांना आता पैसे भेटले असतील. जवळजवळ 40% लाडक्या अजून पेंडिंग आहेत. 40% लाडक्यांचे अजून पण हप्ते भेटलेले नाहीयेत. मग ते हप्ते भेटणार आहेत का नाही ते पण तुम्हाला सांगतो लाडक्यांनो. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे, जास्तीत जास्त सपोर्ट करा. म्हणजे पुढच्या वेळेस तरी कमीत कमी पुढचे तरी हप्ते चालू होतील. आता जरी बाबा मागचा 17वा हप्ता नाही भेटला ठीक आहे, पण 18व्या हप्त्यापासून पुढचे तरी हप्ते भेटायला पाहिजे. सरकारकडे आपल्याला विनंती करायची, परत एकदा चेकिंग त्यांना करायला सांगायचे. त्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री कृष्ण.